गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशाच्या प्रगतीच्या विरोधात मागत आहे। राहुल गांधी स्वतः देशाच्या बाहेर देशामध्ये देशाच्या विरोधात वक्तव्य करणं, देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात वक्तव्य करणं आणि देशाच्या प्रगतीच्या विरोधात वागणं अशा पद्धतीची वृत्ती काँग्रेसची सुरू आहे। आणि याकरता राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे या ठिकाणी आम्ही घेतला होता। जगभरातून एआयची कॉन्फरन्स दिल्ली येथे होते। देशाची प्रगती या ठिकाणी लोकांसमोर आपण आणतोय। देशभरातील प्रतिनिधी आपल्या देशाची प्रगती एआय टेक्नॉलॉजी पाहायला आलेले आहेत, त्यांच्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी करायला आलेले आहे। हा देशाचा सन्मान आहे। परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी चड्डी बनियांवरती निषेध करतात आपल्या देशाचा। हा देशाचा अपमान आहे आणि देशविरोधक देशघातक अशा ह्या कारवाया आहेत। आमची मागणी आहे देशद्रोहाचा गुन्हा या सगळ्या लोकांवर दाखल करावा आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। देशविरोधी कारवाया त्या ठिकाणी ते करतायत, पाकिस्तानची भाषा बोलतायत। काँग्रेस ही देशातून हद्दपार होण्याच्या स्थितीवर आलेली आहे। त्याकडे लक्ष न देता केवळ नरेंद्र मोदी यांची बदनामी करणे, देशाची बदनामी करणे हे राहुल गांधीचं काम चाललेलं आहे। त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आज देखील भिवंडीमध्ये राहुल गांधी होते आणि आरएसएसच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं, त्याचा देखील निषेध आज या ठिकाणी। हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशामध्ये खूप चांगलं काम करतोय, परंतु केवळ त्यांना धार्मिक गोष्टीमध्ये अडकवण्याचे प्रयत्न, त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न आणि काही विशिष्ट धर्मीयांची मतं मिळवण्याकरता आरएसएसवरती बाण सोडायचे आणि आरएसएसची त्या ठिकाणी बुराई करायची हा एकमेव धंदा आता राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेला आहे। त्यामुळे त्यांचा निषेध करणं गरजेचं आहे। काय वाटतं कशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे? देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि राहुल गांधी यांची खासदारकी सुद्धा रद्द करणं गरजेचं आहे। देशाच्या विरोधात देशाची बदनामी करणं याकरता देशाचं खासदार म्हणून राहण्यास त्यांची लायकी नाहीये। त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करावी आणि तशा पद्धतीचा ठराव सुद्धा आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात आणू आणि त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करणं गरजेचं आहे। हिंदी में जाना चाहिए। राहुल गांधीला माझा एकच सल्ला असेल, आज ते भिवंडीत आलेले, गाड्या आमच्या मेंटल हॉस्पिटलकडे वळवाव्या। त्यांना जे पप्पू म्हटलं जातं, लहान मुलाला पप्पू म्हणतात, तशा पद्धतीने त्यांची मेंटली अवस्था झालेली आहे। सभागृहात सुद्धा तशाच पद्धतीने ते वागत असतात। संसदेमध्ये मला त्यांना एकच सल्ला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकरता 2 बेड बुक केलेले आहेत। आपण या खूप चांगली ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ। 10-15 दिवसात आपण खूप चांगले व्हाल, जेणेकरून काँग्रेस पक्षाचं औषधालय उरलेलं नाही तो थोड्याफार प्रमाणात या देशामध्ये करेल। त्या काँग्रेस पक्ष थोडा सुद्धा तरी राहील, नाहीतर तो संपूर्ण नायनाट त्याचा होणार आहे। राजकीय प्रश्न वेगळा आहे। उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार यांच्या शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून अनिकेत तटकरे स्वतः गाडी चालवली, कुठेतरी घातक झालं असतं काय झालं असतं? शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून गाडी चालवणं अनिकेत तटकरे का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं? हे बघा, असं बऱ्याचदा होतं की आपला एखादा नेता आला तर एखादा पदाधिकारी असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्या ठिकाणचा लोकल माणूस असेल, त्याची इच्छा असते की आपल्या नेत्याला मी स्वतः ड्रायव्हिंग करावी। तशा पद्धतीने जर अनिकेतने केलं असेल तर मला वाटतं त्याच्यावर टीका करण्याची गरज नाही।